मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही समालोचन कक्ष टीव्ही स्क्रीन मध्ये अनिल केने हे दृश्य घेतायत. खरोखर जबरदस्त ओम फोटोज लाईव्ह तुम्ही पाहताय. एक जबरदस्त नेट आणि क्लीन थेट प्रेक्षेपण तुम्हाला दाखवलं जातोय. यूट्यूब आणि SSS 785 हा चॅनल तुम्ही टाईप करा. SSS वर या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि यूट्यूब वर जर विचार केला तर बाल्यामामा चषक 2019 असं टाईप करा. या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घ्या. पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय. कारण या स्पर्धा एक जबरदस्त स्पर्धा आयोजन केलेल्या आहेत. प्रवीण गोंदले तसेच प्रवीण पाटील, सुधाकर पाटील, शिरीष चंद्रकांत, रामचंद्र पाटील, तसेच संतोष भोईर, तसेच सुधाकर कल्याणजी म्हणजेच लक्ष्मण या सर्वांनी अपार मेहनत घेऊन ही स्पर्धा इथं आयोजित केलेली आहेत. मी सर्वांचं या मंडळाचा मी आभार मानतोय. तसेच प्रणित गोंदले, कल्पेश पाटील सलामीची जोडी मैदानात. पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत पहिल्या चेंडूवर. सलामीची जोडी रमेश आणि नॉन स्ट्राईकला येतो रविकांत आणि गोलंदाज येतो महेश. पुढचा चेंडू महेशाचा सामोरे जाईल तो रमेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन जातो थर्ड मॅन कडे. योगेश पाटील तिकडे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करीत आहे. चेंडू अडवला. एकच धाव. धाव संख्या होती ती 3. सुंदरसा चेंडू. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण झालेल्या आहेत. अशा प्रकारे 2 धावांनी धावसंख्या होते ती 5. बिनबाद 5 पहिल्या षटकाचा खेळ चालत आपण पाहत आहात. मोराई क्रीडा मंडळ दिव्या आयोजित बालेमामा चषक 2019 आणि आजच्या दिवसातला हा 7वा सामना आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूला पंच केलेला आहे. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये चौकार. उमेश शॉर्ट चेंडू टाकला होता. फलंदाजाने बघितलं तर शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. तो रूम बनवला होता. मात्र चेंडू एक जबरदस्त पंच करतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्यमधून जाताना दिसतो. रवाना होताना दिसतो. ट्रॅव्हल होताना जातो. प्रवास करताना दिसतो. 4 धावांचा. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 3-9. अतिशय सुरेख असा फटका मारला होता. एवढा जोरदार फटका होता की चेंडू वाऱ्याच्या वेगाने सीमारेषे बाहेर गेला. महेश याचा पुढचा चेंडू सामोर जाईल तर रविकांत. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या जाते 10. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. आणि उंचावर मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि रमेश याची खेळी येथे संपुष्टात आलेली आहे. पहिला हादरा बसतोय तो मानकोली संघाला.
खरोखरच एक षटकाचा खेळ इथं संपलेला. एक षटकाच्या मोबदल्यात आपण धावसंख्येवर पुन्हा एकदा नजर टाकूया. धावसंख्या झाली त्या 10. मुकादम ज्ञानेश्वर मुकादम सांगतायत की बरेच असे सामने झाले तर पहिल्या षटकामध्ये 10च धावा जास्तीत जास्त निघालेले आहेत असे म्हणतात. उमेश पॉवर प्ले चा बंधकारक षटक जो आहे तो नाहीये, कारण 3 षटकांचा खेळ इथं झालेला आहे. कारण वेळे अभावी थोडेसे षटके कमी केलेत आलेले आहेत. 3 षटकांमध्ये आपण जर विचार केला तर 50+ जर झालात तर एक सुखरूप झोडमध्ये संघ जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 50+ जरी झाल्या तर एक आव्हानात्मक धावसंख्या ते ठरू शकते, कारण अजूनपर्यंत मैदानावर फक्त न्यू तुफान पिंपलास या संघाने तिथे 54 धावा काढल्या होत्या 3 षटकामध्ये. बाकी कुठल्याही संघाने 50+ धावा इथे केलेल्या नाहीत. आणि न्यू तुफान पिंपलास या संघाने 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तसेच जोशी 11 भादवड या संघाने सुद्धा 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आजच्या दिवसातला 7वा सामना चालू आहे. चौथा हिरवा मानकोले आणि नंदकिशोर खारबाव. तर दुसरे षटक घेऊन येते तो गोलंदाज जगदीश. सुंदर असा चेंडू आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव आलेली आहे. धावसंख्या होती ती 11. उमेश थोडस चेंडू मध्ये चेंज ऑफ द पेस केला होता, थोडीशी गती जी होती ती थोडीशी बदलली होती गोलंदाजाने आणि सफल क्रॉस म्हणून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू शरीरावर आदळतोय आणि चोरटी धाव इथे घेतलेली आहे. एक दोन संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 11. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न ते झालेला नाही. 2 धावा मात्र मिळत आहेत फलंदाजाला. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढत आहे 13. यानंतर न्यू एकविरा पिंपळनेर आणि मार्कंडेय कारिवली दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक पारीचा खेळ उमेश, एक पारीचा खेळ संपल्यानंतर त्वरित दोन्ही संघाचे करतात मी विनंती करतोय त्वरित VIP बॉक्सच्या समोर यायचं आहे. एक वेळा पिंपळनेर आणि मार्कंड कारिवली या दोन्ही संघांना मी विनंती करतोय. आमच्या गावचे पोलीस पाटील माननीय श्री सुजित नामदेव भोईर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या गावचे पोलीस पाटील माननीय श्री सुजित नामदेव भोईर आणि फलंदाज बाद चांगला नव्याने आलेले फलंदाज गणेश. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. चौथा हिरवा मानकोली संघाचे रमेश आणि रविकांत ही बिनीची जोडी पॅव्हलियन मध्ये परतलेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 2 षटकांच्या खेळ चालू आणि धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 13 आणि 2 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. तर किशोर स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला जाणार तो गणेश आणि गोलंदाजीसाठी तयार जगदीश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे जगदीश याच्याकडून. सुंदर असा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारा हा सुंदर चेंडू जगदीश याचा.
पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि बॅटची कडा घेऊन फलंदाज किशोर बाद झालेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि तिसरा गडी बाद होतोय चौथा हिरवा मानकोली बी संघाचा. मनोज नव्याने फलंदाज. मनोज दिवेगावचे विद्यमान पोलीस पाटील माननीय श्री सुजित पाटील, सुजित भोईर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुंदर असा चेंडू जगदीशाचा. पायचीचं अपील सुद्धा केलं होतं परंतु पंचांनी ते फेटाळून लावलं. दुसऱ्या षटकामध्ये अतिशय अशी टिचून अशी गोलंदाजी केली जगदीश यांनी आणि 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 14. नव्याने आलेले फलंदाज विशाल. आणि शेवटचं षटक घेऊन येतो साईनाथ आणि फलंदाज येतो गणेश. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जवळजवळ 15-16 धावा जमवायला लागतील तर एक आव्हानात्मक धाव संख्या उभारू शकतो मानकोली संघ. पुल केलेला चेंडू, चेंडू जातोय स्क्वेअर लेग कडे, चौकार. गणेशाच्या बॅट मधून निघाला सुंदर असा चौकार आणि धाव संख्या होते ती 18. तिसऱ्या षटकाचा शेवटचं षटक आहे आणि या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायला लागतील त्या चौथा हिरवा मानकोली संघाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. पंच इशारा करतात लेग बाईज. धाव संख्या होती ती 19. पुढचा चेंडू साईना त्याचा सामोरे जाईल तो विशाल. फुलटच चेंडू आणि चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार.
न्यू एकविरा पिंपळनेर आणि मार्कंडे कारिवली नाणेफेकीसाठी यायचं आहे. हे षटक संपल्यानंतर लगेच आपल्याला नाणेफेक करून घ्यायचे आहे. पुढचा चेंडू साई नेत्याचा सामोर झालं तर विशाल. धावसंख्या होते ती 25. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव जाणारा साई नेत्याचा चेंडू. एक षटकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक करताना साईनाथ चेंज ऑफ पेस केला होता. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता, परंतु विशाल याची बॅटची गती एवढी होती की चेंडू चकवून यष्टीरक्षक त्याच्या अंगावर आदळला. पुढचा चेंडू साईनाथचा पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र होत नाही. चेंडू फरार होतो चौकारासाठी. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी विशाल याच्याकडून. मित्रांनो, यानंतरचा होणारा सामना एकविरा पिंपळनेर आणि मार्कंडे कारिवली या दोन्ही संघांना मी विनंती करतो की VIP बॉक्सच्या समोर यायचंय. एकविरा पिंपळनेर आणि मार्कंडे कारिवली या दोन्ही संघाच्या संघटनांना मी विनंती करतो VIP बॉक्सच्या समोर यायचं आहे. मित्रांनो, जबरदस्त सामना सुरू झालेला. एक पारीचा खेळ इथं संपलेला आहे. न्यू एकविरा पिंपळनेर आणि मार्कंडे कारिवली आपण नाणेफेकीसाठी यायचे आहे, नाहीतर आपल्याला पॅनल्टीला सामोरे जायला लागेल. तेहतीस धावा झालेल्या आहेत चौटा हिरवा मानकोळी संघाच्या आणि 34 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते नंदकिशोर खारबाव बी या संघाला. एकविरा पिंपळनेर आणि मार्कंडे कारिवली
एकविरा पिंपळनेर संघाचा कर्णधार, एकविरा पिंपळनेर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. कारोली संघाचा कर्णधार इथे हजर आहे. असं मित्रांनो, पुन्हा एकदा मी या क्रीडा नगरीवर सर्वांचं स्वागत करतोय. तसेच युट्यूबच्या माध्यमातून जे दर्शक, तसेच SSS 785 हा चॅनलवरून या स्पर्धेचा आनंद जे दर्शक घेतात त्यांना मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतोय. तसेच मान्यवरांचं, खेळाडूंचं, तसेच आमच्या प्रिय दर्शकांचं मी आभार मानतोय. मित्रांनो, जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे नंदकिशोर खारबाव बी आणि चौट्या हिरवा मानकुडी बी या दरम्यान सुरू झालेला आहे. पहिला चेंडू ओव्हर चेंडू, चेंडू डाऊन द ग्राउंड मारतो, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र थोडीशी गफलत होते. चेंडू जातोय एसटी रक्षकाकडे, निर्धाव चेंडूचं सांगता होते. आता मात्र बॅकअप कम बॅक करतोय गोलंदाज इंद्रपाल, कारण पहिल्याच्या पुन्हा सज्ज होते इंद्रपाल. शॉर्ट चेंडू ऑफ साईडच्या खूपच बाहेरचा चेंडू, जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वरून जातोय, बॅट खाली फिरवली जाते, मात्र निर्धाव चेंडू जातोय. यष्टीरक्षक चांगलं कामगिरी करतोय. एक पहिला मोठा फटका लागल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज इंद्रपाल. 3 चेंडू झालेत मित्रांनो. धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या झालेत त्या 6. तुम्ही पाहताय नंदकिशोर खारबाव बी आणि चौट्या हिरवा मानकुली बी या दरम्यान हा खेळ. और पे चेंडू डाऊन द ग्राउंड, पुन्हा त्याच दिशेला रवाना होतो, मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षण खाली कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि पहिला हादरा बसतोय. महेश फेल होतोय, 6 धावा काढून बाद होतोय. पहिला हादरा बसतोय चौट्या हिरवा मानकुली बी या संघाला. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. मित्रांनो, पहिला हादरा बसतोय. इंद्रपाल मात्र कमबॅक करतोय, त्याची जागावरून करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजेच प्रसाद. आता पंच करतोय, चेंडूला भिरकून दिलाय एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये जातोय चेंडू. आता कलेक्ट करतोय चेंडूला, एक धाव पूर्ण करतोय, दिसण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्याने 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज दर्शन. एक दर्शन आणि 2 धावांचं दर्शन घडवलेलं आहे आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे 2 धावाने. संघाची धावसंख्या होते ती 8. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज
इंद्रपाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते फलंदाज दर्शन. भिवंडी तालुका 40+ न्यू 40+ चे सदस्य माननीय श्री सुभाष बत्तिली आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आता मात्र राऊंड ग्राउंड चेंडूला बिलकुल मिस टाइम फटका म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि दुसरा झटका बसतोय नंदकिशोर खारबाव पी या संघाला. कारला डोंगर में जय माँ एकवीरा देवी बैठी है कारला डोंगर में, उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है, आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा. मार्कंडे कारिवले आणि एकविरा पिंपळणे आणि दोन्ही संघ त्वरित व्हीआयपी बॉक्सच्या समोर यायचं आणि नाणेफेकी करून घेण्यासाठी प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचं आहे. मी विनंती करतोय मार्कंडे कारिवले आणि न्यू एकविरा पिंपळणे या संघाला. तर नाणेफेक करतील आमच्या गावचे माजी सरपंच उपसरपंच संतोष मुरलीधर भोईर साहेब. मार्तंडे कारिवली आणि न्यू एकविरा पिंपळनेर. आता माझा सुंदर गोलंदाज हाताळलेले एक जोरात मारण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज बीट होतोय आणि एक्स्ट्री रक्षक थोडस चांगलं कामगिरी करतोय. निर्धाव चेंडू सांगता होते धाव संख्या स्थिरावलेली धाव संख्या होते ती 8. आता मात्र 11 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा सज्ज होतोय मनोज और चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न बॅट वरून फिरवली जाते चेंडू मात्र खालून जातोय. यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतोय निर्धाव चेंडू पुन्हा जातोय पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी मनोज. बॅक टू बॅक 2 चेंडू एक जबरदस्त रीतीने हाताळलेला आहे निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. बघूया तिसरा चेंडू कशा प्रकारे सपोर्ट ते पाहायचं आहे. और चेंडू मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक खाली आहे. बघूया क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी तो 3 गडे बाद झाले. उमेश महेश दर्शन प्रसाद हे बाद झाले. आता मात्र रमाकांत आणि योगेश याच्यावर जिम्मेदारी आलेली आहे. बघूया दोन्ही फलंदाज कशा प्रकारे आपल्या संघाला संयोजन करतात ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मनोज एक जबरदस्ती कामगिरी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत निर्धाव 3 चेंडू टाकलेले आणि 1 विकेट इथं घेतलेले आहे मनोज यांनी. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी.
आता मग तो जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र हिट विकेट होतोय, बाद होतोय असं वाटतंय फलंदाज. खरोखर मुकादम एक जबरदस्त गोलंदाजी इथं हाताळलेली जबरदस्त कामगिरी करतात आपल्या संघासाठी. इंद्रपाळ यांनी चांगली कामगिरी केली, त्यानंतर मनोज आपल्या त्याच्या पायावर पाऊल ठेवून चांगली कामगिरी करतो. आता मात्र नवीन फलंदाज येतो योगेश अँड योगेश. बघूया दोन योगेश क्रीजवर आहेत. शॉर्ट चेंडू सफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. निर्धाव पुन्हा चेंडू जातोय. बॅक टू बॅक 4-5 चेंडू इथं निर्धाव गेले, त्याच्यामध्ये 2 विकेट घेतलेले. एक जबरदस्त गोलंदाजी इथं केलेली आहे. पुन्हा सज्ज होतोय मनोज. बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतो ते पाहायचं आहे. आता चेंडूला बिरकून दिलाय, पुन्हा एकदा मिस टाइम फटका. शेवटच्या क्षणी चेंडू जातोय वाईड स्लॉंगनच्या वरून षटकारासाठी. तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीने चेंडूला लाभ केलं होतं आणि शेवटच्या क्षणी चेंडू मला तरी वाटतं हवेत कुकरला होता, मात्र हवेच्या सह्याने चेंडू शेवटच्या क्षणी जातोय षटकारासाठी. एक जबरदस्त अफर्ट लावला होता, मात्र चेंडू जातोय षटकारासाठी. आता मात्र धाव संख्येवर आपण नजर टाकूया. 14 धावा इथं आलेल्या. आता जिंकण्यासाठी तब्बल 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. समीकरण इथं थोडस जड आलेलं आहे. उमेश काय म्हणायचं, 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आता मात्र मित्रांनो 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. आज सामना जिंकण्यासाठी बघा 34 धावांचं टार्गेट होतं, मात्र इथं कुठंतरी समीकरण बदलतंय. टार्गेट होतं सरासरी होती 11.33 ची, मात्र इथे थोडंसं अवघड झालेलं आहे. 7 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे रवाना होतो. एकदम पूर्ण करतोय. चांगली क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये. एक दोन समाधान मानावं लागेल, मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय फलंदाज योगेश. आता मात्र योगेश पाटील संघटनेचे उपाध्यक्ष बघूया काय करतात. 5 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. विशाल सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता तर रेंग घ्यायची लागते. चेंडू जातो लेगच्या दिशेकडे रवाना होतोय, मात्र फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला पकडताना 1 धावाने समाधान मानावले. दोन्ही फलंदाजाला 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 16. आता मात्र 4-18 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. फुलटच चेंडू. चेंडूला सॉंग करतोय. चेंडू जातोय वाईड स्लॉंगच्या दिशेकडे रवाना होतं. दोन्ही क्षेत्ररक्षक एक क्षेत्ररक्षक कलेक्ट करतोय. 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावाने समाधान मानावं लागेल, कारण आता मात्र सामना ही त्यांनी हार पत्करली आहे असं वाटतंय मला तरी. कुठेतरी 1-1 धाव काढतायत.
3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा एज लागते, चेंडू पुन्हा एकदा जातोय बॅक साईडला, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव इथं पूर्ण करतोय योगेश पाटील. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 18. 2 चेंडूमध्ये आणि 16 धावांची गरज. खरोखरच चौथा हिरवा मानकुळे आज संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर गेलेला आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज विशाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चेंडूला लाभ करतो, चेंडू विरकुदे, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, सुंदर झेल घेतला जातोय, फलंदाज फेल होतोय तो योगेश. विजयी संपादन करतोय चौथा हिरवा मानकुळे आज संघ. खरोखर हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन. एकविरा पिंपलनेर आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. या सदर सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय तो चौथा हिरवा मानकुळे संघाचा अष्टपैलू खेळाडू विशाल. फलंदाजीमध्ये 14 धावा कुठून काढल्या, तसेच गोलंदाजीमध्ये सुद्धा 4 धावा देऊन एक फलंदाज बाद केला, अशी अष्टपैलू कामगिरी केली विशाल. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. चौथा हिरवा मानकुळे संघासाठी कालीराम केनी याचकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत कालीराम केनी याचकडून. यापुढील होणारा सामना न्यू एकविरा पिंपळनेर आणि मार्कंडेय कारिवली.